रोहा अष्टमी नगर परिषदेने केलेल्या भरमसाठ पाणीपट्टी वाढीविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून शहर प्रमुख राजेश काफरे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। या आंदोलनाला स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असून वाढीव पाणीपट्टी तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात येत आहे। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे की पाणी पुरवठा योजनेसाठी मंजूर करण्यात आलेला निधी नदी संवर्धन प्रकल्पाकडे वळवण्यात आला, त्यामुळे निर्माण झालेला आर्थिक तुटवडा भरून काढण्यासाठी नागरिकांवर अन्यायकारक पद्धतीने वाढीव पाणीपट्टी लादण्यात आली आहे। आधीच महागाईच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांवर हा अतिरिक्त आर्थिक बोजा टाकण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। या आंदोलनाची दखल घेत शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख संजय मानाजी कदम यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांची भूमिका जाणून घेत प्रशासनाने नागरिकांच्या भावनांचा आदर करून तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी केली। यावेळी जिल्हा प्रमुख नंदू शिर्के, रोहा तालुका संपर्क प्रमुख शैलेश फुलारे, विधानसभा सल्लागार रमेश विचारे, उपतालुका प्रमुख सचिन फुलारे, युवा सेना जिल्हा चिटणीस यतीन धुमार, युवा सेना शहर अधिकारी ओंकार गुरव, शिवसेना उपशहर प्रमुख प्रीतम देशमुख, युवा सेना तालुका सचिव भारत वाकचौरे तसेच मनोज लांजेकर, विशाल साळवी आणि तान्हाजी पवार उपस्थित होते। पाणीपट्टी वाढीचा निर्णय मागे घेऊन नागरिकांना दिलासा मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे। आता नगर परिषद प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे रोहा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे।